नाशिकनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी भाजपच्या विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्रित येण्याची शक्यता आहे। पाहुयात रिपोर्ट। नाशिकनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे। अजित पवारांनीच याचे संकेत दिलेत। काल अजित पवारांनी युतीबद्दल उदय सामंतांची चर्चा केली। आजही अजित पवार आणि उदय सामंतांची बैठक होणार आहे। या बैठकीत पुणे आणि पिंपरीतल्या युतीबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे। तुतारी म्हणजे पवार साहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतोय। पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर पण चर्चा म्हणजे शिंदे साहेब पण नाही परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली। कदाचित आज त्यांच्याबरोबर पण बसून काही जागेच्या संदर्भात मार्ग निघतोय का। दादा कुठे पुण्यामध्ये बोलताय हे सगळं? पुणे पिंपरी चिंचवड पुण्यात शिंदेच्या शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी भाजप विरोधात दंड थोपटलेत। अजित पवारांबद्दल मात्र धंगेकरांना सॉफ्ट कॉर्नर आहे। युतीचा प्रस्ताव घेऊन धंगेकरांनी याआधी देखील अजित पवारांची भेट घेतली होती। त्यामुळे पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेची युती होण्याची दाट शक्यता आहे। याआधी नाशिकमध्येही भाजप विरोधात शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे। तोच पॅटर्न आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राबवला जाण्याची शक्यता आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।